ही परिस्थिती नाहीये राज्यात? मला तर दिसत नाही. स्थिर सरकार आहे, आम्ही चांगलं काम करतोय. बरं पंकजाताई, आपण म्हणताय की सगळी परिस्थिती योग्य आहे, मात्र ज्याला ट्रिपल इंजिन सरकार आलं त्यांच्यातले हेवे दावे किंवा काही पत्रकार परिषदांमधून असलेली नाराजी देखील समोर आली, त्यावेळेला जनतेला निश्चितच वाटतं की राज्याचं राजकारण हे प्रदूषित आहे, जे आपल्याला नाही वाटत आहे. मग अशा वेळेला राज्यातल्या जनतेला, त्याचबरोबर तुमचे असलेले कार्यकर्ते, त्यांना आश्वस्त करण्यासाठी प्रत्येक मंत्र्याची ही हे असते, प्रत्येक व्यक्तीला आपला मतदार हा अतिशय महत्वाचा असतो, मात्र तसं होताना ज्यावेळेला दिसून येत नाही, विखुरलेलं राजकारण पाहायला मिळतं असं वाटतं का आपल्याला? मला असं वाटतच नाहीये. उलट एखाद्या व्यक्तीने सीएम विषयी काय बोललं तर उपमुख्यमंत्री त्याला व्यवस्थित उत्तर देत आहेत, त्या गोष्टीला व्यवस्थित मांडतायत. उपमुख्यमंत्र्यांविषयी कोणी आक्षेपार्ह बोललं तर मुख्यमंत्री त्याला बोलतायत. मला तर काही असं दिसतच नाही आणि माझ्याकडे कोणीही असा कार्यकर्ता आला नाही की त्याला असं वाटतंय की राजकारण विखुरलेलं आहे किंवा असं कोणी माझ्यापर्यंत आलं नाही. सरकारमधनं कामं व्हावी ही बेसिक इच्छा जनतेची असते, कार्यकर्ते हे त्याचा मधला दुवा असतात. असं मला तर दिसत नाही. मी म्हटलं की बातम्या लावल्या, मी मगाशी तुम्हाला सांगितलं तसं आता बातम्या लावल्या तर काहीतरी बातमी दिसणारच आहे, पण पब्लिकमध्ये काही असं संभ्रम वगैरे असं मला नाही वाटत आहे. बरं, पण ज्यावेळेला विरोधक ओरड करतात आणि कामं होतच नाहीयेत असं ज्यावेळेला बोलतात, विरोधकांच्या या आरोपांमध्ये कितपत तथ्य? मला काही कोणी असं दिसलं नाही. मी आता अधिवेशन 1 महिना होता, स्पेसिफिकली कुठल्या विषयावर बोलले तर त्याच्यावर उत्तर देणं शक्य आहे. जनरली मला काही असं. पण जनतेच्या प्रश्नांवर अधिवेशन काळात चर्चाच झाली नाही, त्याला कोण कारणीभूत? आता त्याला कारणीभूत म्हणजे तर प्रश्न मांडणं हे तिथे आमदारांचं काम आहे, मेजॉरिटी विरोधकांचं काम आहे सरकारवर अंकुश ठेवणं, आणि त्यांनी जी प्रश्न मांडली त्याच्यावर चर्चा होऊ शकते, वाढू शकते. कधी कधी असं होतं की कधी कधी एखादा विषय एक्सेंट्रिक जाऊ शकतो, पण मेजॉरिटी आता मी तर उत्तरं देत होती ते जनतेच्याच विषयांवर देत होते, प्रश्न मांडणारे जनतेच्याच विषयावर प्रश्न मांडत होते. पण एखाद्या वेळी एखाद्या विषयाचं विषयांतर होऊ शकतं, ह्याला कोण जबाबदार आहे ह्याच्याकडे न जाता ह्या टाळाव्या असा प्रयत्न मला वाटतो करावा. पण मला या पूर्ण अधिवेशनात असं खूप काही वाटलं नाही की सभागृह चाललं नाही वगैरे, जे मी पाहतेय. म्हणजे माझ्या पण डिपार्टमेंटची चर्चा झाल्या, अनेक प्रश्न झाले, लक्षवेधी झाले, तर मला एक मंत्री म्हणून खूप बरं वाटलं की चर्चेला विषय आले. बरोबर. यावेळेला ज्यावेळेला चर्चा होत होत्या अधिवेशन काळामध्ये प्रश्न उपस्थित असताना, मग खोक्या असेल, बोक्या असेल, आका असेल, याच सर्व प्रश्नांवरती सर्वाधिक चर्चा झाल्या किंवा विरोधक जास्त आक्रमक झाले आणि सरकारलाही ही उत्तरं देता देता दमछाक झाली का? नाही, या विषयांवर चर्चा होण्यापेक्षा या विषयांवर बातम्या जास्त झाल्या. चर्चा तर त्याचं टायमिंग ठरलेलंच आहे, प्रत्येक चर्चेचं टायमिंग आहे. तुम्ही ही चर्चा 3 तास चालेल, ह्याच्यामध्ये 18 लोक बोलतील, प्रत्येकाला एवढ्या मिनिटाचा वेळ आहे, त्यामुळे ते तर फार सायंटिफिक असतं आतमध्ये चाललंय. हा, मग मी मगाशी म्हटलं तसं सतत त्या बातम्या टीव्ही लावलं की तेच दिसतं, रिपीटेड बातम्या असतात, त्यामुळे असं वाटत असेल तर मला तर वाटलं की वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. पण सभागृहामध्ये ज्या वेळेला पर्टिक्युलर काहीच प्रश्न उपस्थित केले गेले त्यावरून झालेली खडाजंगी होती. म्हणजे गोपीनाथजी मुंडेंपासूनचं राजकारण तुम्ही आजपर्यंत पाहत आलेलं आहात, तशा प्रकारचे राजकारणी आता शिल्लक नाहीत का? एकमेकांवरती आगपाखड करत असताना होणारी टीका, टिप्पणी ही किती वेदनादायक वाटते आपल्याला? मला असं वाटतं की मी असं म्हणणं अन्यायकारक होईल नव्या पिढीच्या नेत्यांसाठी, जे पण कष्ट करतात की तसे नेते राहिले नाही. हा, वातावरण नक्कीच तसं राहिलं नाहीये, पण त्याला काही जबाबदार सत्ताधारीच आहेत असं नाही, किंवा फक्त राजकारणीच आहेत असंही नाही. ही बेसिक चॉईस आहे लोकांची, व्हॉट दे वॉन्ट टू सी, त्यांना काय हवंय बघायला, ही त्यांची चॉईस आहे. आणि अशा वेळी चांगली चॉईस देणं, चांगला विषय देणं, विषयाला संबंधित असणारं बोलणं हे आवश्यक आहे. कोणीही आपली पातळी आणि आपल्या मर्यादा सोडू नये, राजकारण्यांनीच का, कोणीच सोडू नये असं मला वाटतं. आपण मर्यादेमध्ये काम, हा, संघर्षाला मर्यादा नाही, आक्रोश कोणाचा असेल त्याच्या दुःखाला मर्यादा नाही. आपण एखादा लढा देतोय, त्या लढ्याच्या कुठला आपण एखादा आक्रमकपणे करतोय, त्या आक्रमकतेला मर्यादा नाही, पण बाकी सगळ्या ठिकाणी मर्यादाच आहेत आणि त्या घालून घेतल्या पाहिजे. आणि ते फार व्यक्तिगत आहे, कोणी किती मर्यादा केल्या पाहिजे. पण अधिवेशन काळामध्ये सर्वाधिक